नमस्कार, मी नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे 5 प्रकाराची टिप्स. तर ते तुम्ही नक्की बघा आणि ते तुम्ही फॉलोसुद्धा करा. तर टिप्स नंबर 1. तर मी इथे वरण भाताचं कुकर लावणार आहे. तर सर्वात अगोदर मी एका कुकरच्या डब्यामध्ये थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि बासमती तांदूळ आहेत आणि बासमती तांदूळ हे छानपैकी धुवून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिकटसर हे पाणी असतं. तर 4-5 पाण्याने छानपैकी ते धुवून घ्या, म्हणजे आपलं भात छानपैकी मोकळसुट होतं. आणि इकडे बघा, डाळीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच आपली डाळ हे छानपैकी शिजेल. तर कशी वाटली हे टिप्स तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. तर टिप्स नंबर 2. तर इकडे बघा, मी इथे कुकर घेतलेला आहे आणि वरण भाताचे डबे लावून घेणार आहे. जर तुम्हाला आलूची भाजी करायची असेल तर याच्यामध्ये आलू हे कट करून एका साईडला असे आलू तुम्ही टाकू शकता. तर हे बघा, मी मस्तपैकी आलू कट करून घेतलेले आहेत आणि हे आलू मी या कुकरमध्ये एका साईडला असे टाकून घेत आहे. तर तुमची गॅससुद्धा वाचेल आणि तुमचं वेळसुद्धा वाचेल. तर कशी वाटली हे टिप्स तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर टिप्स नंबर 3. तर इकडे बघा, हे आपले कांदे, जर आपल्याला कांद्याचे छानपैकी बारीक स्लाईस करून घ्यायचे असेल तर विळीवर सुद्धा होत नाही आणि चाकूनी केलं तरी होत नाही आणि झालं तरी खूप टाईम असं लागतं. तर इकडे बघा, आपण जे आलूचं खीस वगैरे करतो ज्या साचेवर, तर त्याच्यावर हे असे कांदे मस्तपैकी खिसून घ्यायचे आहेत. आणि इकडे बघा, अगदी कमी वेळेमध्ये आपले हे कांदे छानपैकी असे बारीक बारीक आणि लांबसडक असे स्लाईस होतात. तर कितीही 5-6 किलो तुम्ही कांदे, अगदी लवकर तुम्ही हे कांदे बारीक करू शकता. तर तुम्ही सुद्धा हे टिप्स नक्की करून बघा. टिप्स नंबर 4. तर इकडे बघा, दूध वगैरे उकळताना त्याच्यावर आपण थोडंसं असं चमचा किंवा पळी, कोणतेही जरी वस्तू जर ह्या पातेल्यावर जर ठेवलात तर दूध वगैरे उकळून तर ते अजिबात खाली पडणार नाही आणि तुमचं गॅससुद्धा घाण होणार नाही. तर खूप सोपी टिप्स आहे, तुम्हीसुद्धा नक्की करा. टिप्स नंबर 5. तर इकडे बघा, कडधान्य किंवा डाळी वगैरे काही पण म्हटलं की त्याच्यामध्ये किडी, आळ्या, जाळ्या काही पण होतं. तर इकडे बघा, मी इथे थोडंसं तेजपान टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या मटकीमध्ये आणि ह्या डाळ्यांमध्ये आळी वगैरे काही होणार नाही आणि कोणतं कीडसुद्धा लागणार नाही. तर तुम्हीसुद्धा हे टिप्स नक्की करून बघा. तर कसे वाटले आपले हे 5 प्रकाराचे टिप्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच भेटूया छान एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.